आजच्या धावपळीच्या आणि वैज्ञानिक जीवनामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्या कुटुंबासाठी घेत असताना आपण पाहतो। शहरांमध्ये तर कुत्रे पाळण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे। पूर्वी ग्रामीण भागामध्ये घरोघरी बैलजोडी असायची, पण आज बैलजोडी सांभाळणे म्हणजे एका हत्तीला सांभाळण्यासारखे आहे। त्यामुळे आज शेतकरी देखील बैलजोडीला फाटा देऊन ट्रॅक्टर, रोटर, जेसीबी अशा विविध आधुनिक उपकरणे घेत आहे। अशा परिस्थितीत चिखलवाड तालुका चिकोडी येथील सुपुत्र व पशुप्रेमी सचिन पांडुरंग काटे सध्या रामनाथ पुणे यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 3 बैलजोडी म्हणजे 6 बैलांना सांभाळत आहेत। याच्या मागे एकच कारण म्हणजे पशुप्रेम। सचिन काटे हे गेल्या 10 वर्षापासून पशूंच्या प्रेमात पडले आहेत। त्यांनी एक करत आज तब्बल 3 बैलजोडी घेतले आहेत। हे बैल म्हणजे आपल्या कुटुंबातील जणू सदस्यच आहेत असे ते त्यांच्यासोबत वागतात। आज ग्रामीण भागात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, पण ग्रामीण भागातील बैलजोडी जास्त दिसत नाही। त्यासाठी सचिन पांडुरंग काटे हे गेल्या 2 वर्षापासून चिखलवाड येथे कर्नाटक बेंदरानिमित्त आपल्या 3ही बैलजोडींना घेऊन येत आहेत। हे बैलजोडी म्हणजे अनेक ठिकाणी भरवण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मोठमोठे बक्षीस पटकावलेले आहेत। दिसायला अत्यंत सुंदर, रुबाबदार व चपळ असल्याने प्रत्येक नागरिक या बैलांच्या प्रेमात नक्कीच पडतो। सचिन काटे आपल्या बैलजोडींना कसे सांभाळतात याबाबत त्यांनी आपल्या CSN न्यूजला दिलेली विशेष मुलाखत नक्की पहा। तर माझे चुलते आप्पासाहेब बाबूराव काटे हे आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आहे। सर्व एकत्र आम्ही पुण्याला राहतो। प्रॉपर चिखलवाडचे असून राहायला पुण्याला गेलेलो आहे राहण्यासाठी। तर तिकडे एक बैल घेतला पहिला सर्जा म्हणून, त्यानंतर दुसरा असं घेत घेत असे 6 बैल घेतले। 6 बैल घेऊन चुलत्यांनी माझ्या तर कार्यक्रमासाठी म्हणून असं देवाच्या पालखीला कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही यूज करतो। आणि सातारला शेती असून जाणे येणं लांब होते म्हणून आम्ही राहण्यासाठी पुण्याला असलं तर पुण्यामध्ये बैल पाळलेले आहेत। इंडस्ट्रियल एरियामध्ये शेड मारून कॉन्क्रीट रस्ते आहेत, तर त्या ठिकाणी अशा ठिकाणी आम्ही बैल पाळून त्यांची व्यवस्था करत आहे। माझे वडील सुद्धा तेच करायचे शेती, आणि इथं पण बैल होते। मग माझे चुलते पुण्याला 83 साली पुण्याला गेले। 83 साली पुण्याला गेल्यावर मग त्यांना आवड होती पहिलेपासून बैल पाळण्याची, एक शेती करण्याची। मग आता बसून काय करायचं म्हणून त्यांनी बैलाची आवड म्हणून पुण्यात सुद्धा त्यांनी बैल खरेदी केली। ती बैल खरेदी केल्यानंतर जे लोकांना आवडली आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या बैलांना मान भेटत गेला, आणि तो मान संत तुकाराम महाराज पालखीला सुद्धा बैल जाऊन आलेले आहेत। पुण्यात शंकर महाराज मठ आहे, त्या रथाला सुद्धा प्रगट दिन असतो। त्या प्रगट दिनाला आपली बैल जातात। आता गेले 4 वर्ष आपण त्या मान आहे तिथं जाऊन येतो। 2022ला 23ला भाऊसाहेब रंगारी म्हणून हा गणपती मोठा फेमस आहे पुनीत बालन यांचा। त्या 2023ला सुद्धा 15 तास आम्ही मिरवणूक केली। मंडई, लक्ष्मी रोड, डेक्कन, कर्वे रोडला मिरवणूक संपूर्ण अशी सकाळी 7 वाजता मिरवणूक संपवली आम्ही। 2024ला शारदा गणपती मंडई पुणे हा मानाचा गणपती आहे। गेल्या वर्षी 2024ला 15 तास मिरवणुकीला आम्ही बैल घेऊन गेलो होतो। माझ्या काकांना आप्पासाहेब काटे यांना खूप आवड आहे। त्यांनी बैल पाळत राहिले की ते मुलं पण त्या बैलांबरोबर, माझी मुलं, हा रोहित माझा मोठा मुलगा आहे, दुसरा अजून एक रोहन आहे, हा माझ्या भावाचा राहुल आहे, हा संजय सटाले म्हणून माझा मित्र गावातला आहे। हे सर्व एकत्र येऊन आणि पुण्यामध्ये सुद्धा असे 50-100 मुलं सर्जा फॅन्स क्लब असा ग्रुप बनवून आम्ही एक बैलांची सेवा करत आहे। कुठलाही जर माणूस आला तर त्या बैलांच्या सेवेतच असतो, आणि चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला ही मानाची निवड व्हायला लागली आहे। तर या कार्यक्रमामुळे सर्व मुलं एकत्र येतात। आता काल आम्ही 10 तारखेला पुण्यावरून माझ्या गावी बैल निघाली, तर निप्पाणीतल्या लोकांनी पुण्यातून बैल येणार आहे म्हटलं, त्यांनी स्वागत मिरवणूक म्हणून असं 16 ठेवला बुधवारी, आणि त्या 16ला बसस्टँड ते चन्नम्मा सर्कल, कोटीवाला कॉर्नर, निप्पाणी सरकार, मोतीवाला असं या शिवाजी चौकापर्यंत मिरवणूक गेलेल्या या सर्वांनी बैलांचं स्वागत करून फार मोठा आनंद सोहळा पार केला। त्याच्यात आम्हाला खूप आनंद झाला। पुण्याच्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी जागा नाही मिळत, तर त्या ठिकाणी माझ्या चुलत्यांनी 6 बैल पाळून गोटा केलेला आहे। तर मी निप्पाणीवरून कुट्टी करून त्यांना वाळली कुट्टी करून इकडून नेऊन त्यांना बैलांना खायला घालतो, आणि वल्ली वैरण ती वैरण आम्ही विकत घेऊन त्यांना
कुट्टी घालतो, शेंगदाणा पेंड असते, असे आटा असतो, हे सर्व एकत्र करून आम्ही त्या बैलांना खायला घालून अशी बैल सांभाळलेले. पुण्यासारख्या सिटीमध्ये बैल पाळणं आणि तिचा आनंद जे आहे, त्या आनंदाने लोक काही गाड्या घेतात, काही काय घेतात. तर त्यांना असं वाटलं की आपण बैल घ्यावं आणि त्यांची सेवा करावी. त्या सेवेसाठी त्याने बैल घेतलेले. आणि मग तिथून मी पुण्यावरून गावचा बेंदर साजरा करण्यासाठी गेले 2 वर्ष मी पुण्यावरून बैल घेऊन येत आहे. आणि इथं येऊन सर्व खर्च करून मी बैलाचा सण हा कर्नाटक बेंदूर हा साजरा करत आहे. माझ्या गावच्या कार्यक्रमाला कर्नाटक बेंद्रानिमित्त मी श्री सद्गुरू बाळूमामाचे सेवक, हलसिद्धनाथाचे सेवक असलेले हे भगवान मामा डोने महाराज आणि त्यांचे चिरंजीव श्री सिद्धार्थ महाराज डोने यांना आमंत्रण केलं होतं आणि स्वामींना बोलवलं होतं. निपाणी समाधी मठातले महाराजांनाही बोलवलं होतं. परंतु देवाच्या कृपेने इतका पाऊस चालू झाला की त्या पावसामुळे महाराज स्वामींना बोलवता आलं नाही. बरेचसे लोक काय येणारे ते लोक थांबले आणि महाराजांनी भगवान मामा डोनेंनी उपस्थिती दाखवली आपल्या कार्यक्रमाला. आणि त्यांनी गावामध्ये येऊन घरात माझ्या प्रवेश करून बैलांची पूजा करून पूजा आरती केली आणि सर्वांना दर्शनाचा कार्यक्रम केला त्यांनी. नमस्कार, माझं नाव संजय ताऊ सटाले. आमचे मित्र सचिन काटे यांनी काही 5-6 वर्षापासून 10 वर्षापासून बैल पाळलेले आहेत. तरीसुद्धा 2 वर्ष झालं चिखलवाडमध्ये बेंद्रानिमित्त कार्यक्रमाला बैल तिथनं घेऊन येतात. त्याबद्दल चिखलवाड त्याचा आभार आहे. नमस्कार, मी रोहित काटे. आमचे वडील आहेत सचिन पांडुरंग काटे. इथं आमचे आजोबा असतात चिखलवाडमध्ये पांडुरंग काटे व आमचे पप्पांचे चुलते म्हणजेच आजोबा ते पुण्याला असतात वारजे इथे आप्पासाहेब बाबूराव काटे. त्यांना आवड आहे बैलांची. इथं आधी काय नव्हतं, मला ते सांगत होते आधीपासून की आपल्या गावाला बैल होती दुसऱ्यांची, मी बाळगले, पण तेव्हा आपली परिस्थिती नव्हती. पण आज ते पुण्यात जाऊन एवढं बैलांसाठी केले की आपण त्यांनाही आवड आहे बैलांची. आधी काय नव्हतं, आज सगळं आहे. आजकाल माणसं गाड्यांकडे वळतात, ही गाडी घेऊ का ती गाडी घेऊ. पण माझ्या बाबांनी तसं न करता आज 6 बैल पुण्यात सांभाळलेत. हा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आणि त्यांच्यामुळं आम्हाला हा नाद लागलेला आहे. पप्पांना नाद लागला, त्याच्यानंतर आम्हाला नाद लागला. हा बारका भाऊ आहे राहुल सागर काटे, ह्यांनाही नाद लागला, आम्हालाही नाद लागला आहे. हा नाद असा आहे की माणूस गुंतून जातं त्या नादात. आज 6 बैल बाळगणं या पुणे जिल्ह्यात सोपं नाही. रोज त्याचा खर्चा, पाणी, त्यांना सगळं सांभाळणं, हिरवी कुट्टी, कडबा, अजून शेंगदाणा पेंड वगैरे रोज आम्ही त्यांना घालून सांभाळतोय. मी आता 14वीला BBA करतोय 2nd इयरला. कॉलेज करता करता मी बैल सांभाळतो. सकाळी कॉलेजला गेले की दुपारी वेळ भेटला की बैलांकडे रात्री सगळं सोय करून वगैरे पाणी वगैरे दाखवून आम्ही बंद करून जातो घरी. म्हणजे बैलांची सेवा. पोरं माझे मित्र असतात सगळी, सर्जा फॅन्स क्लब आमच्या ग्रुपचं नाव आहे. सगळी एकत्र येऊन आम्ही बैलांना सांभाळतो. रोज सकाळी मी कॉलेजला जाता जाता बैलांकडे एक चक्कर असते माझी. जसं सवड भेटेल तसं आम्ही बैलांकडे जातोच. प्रत्येक मुलगा म्हणजे माझे मित्र सगळे एकत्र येऊन बैलांचा सांभाळ करतात. आठवड्यातनं 2-3 वेळा धुतलं जातं सगळ्यांना. तसं सोय करून माझी आजी वगैरे, मम्मी वगैरे जे काय असेल घरी, भरडा वगैरे, तांदूळ वगैरे दळून वगैरे बैलांना सगळ्यांना खाणं देणं जातात, सोय करतात. असेच आम्हाला मान भेटत राहिले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीलाही आम्हाला मान भेटला, बैलजोडी जाऊन आली. असेच अखिल मंडळी त्यांनाही आमची बैलजोडी लागली. इतर कार्यक्रम असतात लग्नांचे, ते आम्हाला बोलवलं जातं बैल घेऊन या म्हणून. बाकी शंकर महाराज मठ आहेत त्यांनाही आम्ही 4 वर्ष झाले बैलांचा मान भेटतो आम्हाला. आम्ही घेऊन जातो बैल म्हणजे प्रत्येकाला एक वेगळी आवड आहे. आता तसंच आजोबांना आवड होती तसंच वडिलांना आवड लागली. त्यांचं बघता बघता आम्ही मोठं झालो, आम्हालाही आवड लागली ती. आणि हीच आवड जपता जपता आमच्या पोरांनाही ती आवड लागावी हीच
आणि हे अख्ख्या जगाला कळून येऊ दे की बैल सांभाळणे सोपं नाही, प्रत्येकाचं एक काम नाही. पण आजकाल शेती करणं हे सगळ्यांना, शेती सगळ्यांकडे, पण सगळ्यांना ट्रॅक्टर पाहिजे, बैल नको आहेत. बैल सांभाळायचं म्हणजे चेष्टा नाही, मस्करी नाहीच आहे. पुणे जिल्ह्यात आम्ही 6 बैल सांभाळते. प्रत्येकाला ही आवड लागली पाहिजे की कमीत कमी 2 तरी बैल प्रत्येकाही दारात पाहिजे. हे असं आता जे माझी मुलं करतात, तसं जे आमच्या चुलत्यांनी वडिलांनी जे केलं ते आम्ही करत राहिलो आणि आमची मुलं बी करायला लागलीत. तर हे मुलांच्या पुढेही चाललं पाहिजे. बैल म्हणजे काय, हे एक बसवान आहे. जे लोक कशाची पूजा करतात, तर हे एक प्राणी, हा बैल आहे. तर या प्राण्याची जी आपण पूजा करणार आणि जे सेवा करणार आहे, ह्यातच भाग्य आहे. आज ह्या बैलांमुळं आज काही जे काही मान आमच्या काटे कुटुंबाला जे भेटला, हे आमच्या गावामध्ये किंवा आमच्या अख्ख्या बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यात तर आहेच आहे, परंतु एक माझ्या बेळगाव जिल्ह्यात काही नसताना सुद्धा काटे कुटुंब हे माझ्या गावामध्ये एक घर आहे काटे कुटुंबाचं. तर त्या अख्ख्या गावातल्या काटे कुटुंबाला जे काय आज बैलांमुळं मान भेटला आणि जे काय नाव झालं, हे अख्ख्या जगात झालं पाहिजे. आणि हे सर्व लोकांनी या बैलांची सेवा केली पाहिजेत, लोकांनी बैल घ्यायला पाहिजेत आणि त्याचं कसरत करून जे आज आम्ही चिक्कलवाड हे खडकलाट निप्पाणी बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे, त्या गावातून आम्ही पुण्याला गेलो आणि पुण्याला जाऊन बैलांचं जे नाव होऊन साताऱ्यामध्ये 12 वर्ष बगाडाचा मान आम्हाला भेटलेला आहे. तर हे कुठून सफर झाला आहे, हे एक त्या बैलांच्या आणि काटे कुटुंबाचं काहीतरी आमच्या आजोबा पंजोबांचं जे काही असेल, जे त्यांनी काय पेरलं तेच पुढं उगवलं आणि त्याचं एक नाव झालं. हे आमच्या आजोबांचं आणि पंजोबांचं हे नाव आहे बाबूराव काटे आणि जानू काटे. हे आमचे आजोबा पंजोबा होते. आज त्यांचं नावामुळे त्यांनी पुण्यही काहीतरी केली, त्याचं आम्हाला फळ भेटलेलं आहे. प्रसन्नता म्हणजे ह्या बैल जसं आमच्या कुटुंबामध्ये आले तर त्याचा आम्हाला आनंदच वाटला आणि आनंदाने जे काय आले ते आनंदाने भरभराटीने चाललेले आहे. त्यामुळे आम्ही ते आनंदीच मानतो. बैलांची सेवा करत असताना काही आम्हाला आनंदच वाटतो, आनंदानेच कार्यक्रम करतो. आता हा जो बैल आपण जे घेतलंय त्याच्या पुढं असंच राहणार आहे, चालवत राहायचं. 6 बैल पाळतोय, आज काय पुढच्या गोष्टीने काही वाढल, जे करता येईल ते सेवा करत राहायचं. तसे आम्ही करतो, तसं आता मुलं करायला ते मुलाच्या पुढं बी त्यांनी करत राहावे. एकाच्या मागे एक पिढी आहे, ते करत राहू देत. हेच सेवा आम्हाला हे मान्य आहे. नमस्कार.